श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. प्रिय बाळा, तुला जे काही सांगायचं आहे ते माझ्याजवळ स्पष्टपणे सांग. मी ते कधीही नकारात्मक दृष्टीने घेणार नाही. तुझ्या स्वभावात काही बदल कर जे तुझ्या शक्यतांना वाढवणारे आहेत. कधी कधी काळजी करू नकोस तर आनंदी राहा. पश्चाताप करू नकोस तर अधिक खुश राहा. कारण जे येत आहे ते तुझे आनंद वाढवणारे आहे, तुला आनंदित ठेवणारे आहे. बाळा, मला तुझी काळजी आहे. म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश मी तुझ्यापर्यंत पाठवतो. तुझ्या शक्यतांना वाढवतो आणि तुझ्यासाठी ते सर्व काही सकारात्मक घडवून आणतो. जेव्हा तू हा संदेश ऐकत असशील तेव्हा माझे दूरवर कार्य तुझ्यासाठी सुरू असेल. आज तुमच्यातून त्या खूप काही जुन्या वेदना, यातना आणि मनाला दुःख पोचवणाऱ्या त्या काही गोष्टी मी आज तुमच्यापासून दूर नेणार आहे. जर तुम्ही या संदेशापर्यंत येऊन पोचला आहात तर खरोखर स्वतःला भाग्यशाली माना. कारण मी तुम्हाला चमत्काराने भरतो, तुमची ऊर्जा वाढवतो, तुम्हाला एक पवित्र आत्मा बनवतो. कारण मी तुमचा देव आहे. काळजीत राहू नकोस तर तुझ्यासाठी मोठे आशीर्वाद घेऊन आलेला हा गुपित संदेश ऐकत राहा. कारण यामुळे तू खूप जे काही करत आहेस ते मी स्वीकार करतो. मनाला तुझ्या काही गोष्टींनी वेढले आहे, ते नकारात्मक आहे, तर ते मी तुझ्यातून काढून टाकतो. बाळा, तुझी काळजी आज मी संपवतो. तुमचा जितका विश्वास देवावर असेल तितकेच तुम्ही या अध्यात्मात पुढे जाऊ शकता. ज्यांचा विश्वास नाही ते कधीही त्या नकारात्मक ऊर्जेकडे वळू लागतात. कारण त्यांना देवातील आणि नकारात्मक ऊर्जेतील फरक कळत नाही. जिथे जिथे ज्यांना तो फरक कळतो, समजतो, तेच माझे भक्त बनतात, तेच माझ्याकडे येतात आणि त्या नकारात्मक ऊर्जेला हरवण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करतात. कारण नामस्मरणाने तुम्ही नकारात्मकतेला हरवू शकता. जर तुम्ही सकारात्मकतेसाठी तयार असाल तर तुम्ही योग्य वेळेवर योग्य संदेश निवडला आहे. कारण या संदेशातून तुम्ही सकारात्मकता घेणार आहात. तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे. तुम्ही सकारात्मक होत आहात. तुमच्यासाठी नवीन परिवर्तन घडवल्या जात आहे. म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा. कारण हा संदेश तुमच्यासाठी चमत्काराशिवाय आशीर्वाद देणारा आहे. जर तुम्ही चमत्कार आणि आशीर्वाद प्राप्त करू इच्छित आहात तर आत्ताच तुमच्या वेदना संपतील, दुःख हरण होईल, त्रास संपू लागतील. वेदनेतून तुम्ही बाहेर पडू लागाल. तुमच्या शक्यतांना वाढवणारा हा संदेश आहे. कृपया या संदेशाला दुर्लक्षित करू नका. कारण मी तुमच्यासाठी जे काही कार्य करतो ते तुमच्याकडे यावे, तुमच्यासाठी चमत्कार घडावे, तुमच्या मनाला तो आनंद प्राप्त व्हावा, यासाठीच हे दिव्य पवित्र संदेश तुमच्या मनाला स्थिरता प्रदान करतात, आनंद प्रदान करतात. तेव्हा हे ऐकत राहा. कारण हे तुमच्यासाठीच आहेत. आज जे कोणी हा पवित्र दैवी चमत्कारिक संदेश ऐकत आहे त्यांच्या आयुष्यात अद्भुत रहस्यमय चमत्कार घडणार आहेत. देव म्हणतात, सर्व विश्व तुला मदत करत आहे. जे तू मागत आहेस तेच तुला मिळणार आहे. तुझा विश्वास ठाम ठेव आणि निश्चिंत राहा. अदृश्य शक्ती तुला सहाय्य करतील. कारण त्या देवांच्याकडून लहरीच्या रूपात तुझ्यापर्यंत येत आहेत. देव म्हणतात, जर तुमच्याजवळ आर्थिक संपन्नता आहे तर मग चांगल्याच मार्गाने वळा. कारण आर्थिक संपन्नता अनेक विचार करण्यास भाग पाडते. तुम्हाला खूप काही घेऊ वाटते, नवीन नवीन रोजचे काहीतरी स्वीकार करू वाटते. त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवू इच्छित असाल, तुमची आर्थिक संपन्नता वाढवू इच्छित असाल तर सावध राहा. कारण तुम्ही ते कष्टाने कमावलेले आहे. तुम्हाला ते कुठेही फुकट मिळालेले नाही. मग ते संपवताना, ते खर्च करताना त्यावर नियंत्रण ठेवा. काही कष्टाचे आहे, मग ते जोपासणे तुमच्याच हिताचे ठरणार आहे. तू तुझे मन सकारात्मक ठेव, पवित्र ठेव. पवित्र विचारांनी, सकारात्मक कार्याने स्वतःला भरून घे, तुझ्या मनाला भरून घे. कारण
ते सकारात्मक विचार तुझ्यासाठी खूप काही देणारे ठरतील. बाळा, तुझ्या अपेक्षा लवकरच पूर्ण होणार आहेत. मोठा आशीर्वाद येत आहे. या 24 तासात तुम्ही अगदी आनंदाने भरल्या जाल, कारण देव तुमची मदत करतो, तुम्हाला उंचावतो, तुम्हाला आनंद प्रदान करतो आणि तुमच्या इच्छाशक्तीला प्रबल करतो. जर तुम्ही हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून होय देवा, आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा. तुम्ही जर स्वामींचे असेच दिव्य, पवित्र, तेजस्वी संदेश ऐकण्यासाठी निवडल्या गेले आहात तर स्वतःला भाग्यशाली माना. तुमच्या भाग्यात लवकरच अद्भुत दैवी संदेश, देवाचे चमत्कार येत आहेत. कारण देव तुम्हाला निवडतो, देव तुम्हाला आनंदाने भरतो आणि देव तुम्हाला उंचावतो. देवाच्या कुशीत तुम्ही सुरक्षित आहात. देवाच्या आशीर्वादात तुम्ही सुरक्षित आहात. कारण देवाची नजर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे. तुमचे संपूर्ण संरक्षण व्हावे यासाठी देव तुमच्या आजूबाजूला संरक्षण कवच तयार करत आहे, निर्माण करत आहे. देवाचा आशीर्वाद आला आहे म्हणून हा स्वीकार करा. दैवी योजनेनुसार तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात म्हणून घोषित केले जात आहात. कारण हा दैवी संदेश तिथेच पोहोचवला जाईल जिथे देवांचे प्रिय बाळ ते एकाग्र मनाने ऐकत असेल. आज तू केलेली प्रार्थना निरंतर माझ्या स्मरणात आहे, कारण तू ती प्रार्थना करत आहेस आणि तुझ्या चांगल्या गोष्टींना तुझ्याकडे आकर्षित करत आहेस. कधीही कुठल्याही क्षणी तुझ्या वेदना संपतील, दुःख हरण होईल आणि तुला योग्य मार्ग प्राप्त होईल. बाळा, मी तुला आशीर्वादाने भरतो, तुझ्या समस्यांना समाप्त करतो. लवकरच ती वेळ येईल ज्या वेळेत तू आनंदी होऊन मला भेटायला येशील. बाळा, मला माहीत आहे की कुठल्या क्षणी तुला मदतीची देवाचा महिमा अगाध आणि अनंत आहे. त्याचाच अनुभव तुम्ही घेणार आहात, करणार आहात. तेव्हा देवाचे नाम श्री स्वामी समर्थ, माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान असे लिहायला विसरू नका. हा संदेश तुम्हाला आवडल्यास लाईक करा, तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.